मॅचला सुरुवात होईल. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा बघायला मिळते आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम सत्रामध्ये आपण येऊन पोहोचलो. ना भूतो ना भविष्यती असं देखणं मॅनेजमेंट आयोजन सिस्टम टॉप लेवलचे आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे जर आपण तपासून पाहिले तर अक्षय राहुल भुसारी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना विनंती करतोय की आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता. राहुल भुसारी इथून जर जिंकला तर या वेळेला आपण पाहतात अक्षयचा बॉल खऱ्या अर्थानं कठीण राहिला अमितसाठी आणि इथे फलंदाज बाद होताना गॉन. दोन बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती एक. मागच्या मॅच मध्ये पितळ पॅन्थर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम सामन्याचं ज्यांना तिकीट मिळालं आणि आता यानंतरच्या ज्या दोन सामने आहेत त्यामध्ये कुठला संघ आपल्याला बघायला मिळेल आजच्या या 7व्या सीझनचा चॅम्पियन कुणाच्या नावावरती मात्र आपण पाहतात ते चॅम्पियन पद भूषवलं जाईल. पितळ पॅन्थर्स हर्षा भोगले आणि टीम पुढे गेले. अर्थातच पितळे खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी खेळ दाखवला. फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. धावसंख्या 4 आकार घेत धावफलकाला ते गती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 6 वरती. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. नो बॉल फटका चांगला खेळला आणि इथे नो +1 अशा धावसंख्या फलकावरती मिळतील तुम्हाला. इथून खऱ्या अर्थानं 2 म्हणजेच धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचत असताना आपण पाहू शकाल सध्या चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर इथे देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एलिमिनेटरचा मॅच. इथून जर काही चुका झाल्या तर लीग स्टेज सारख्या पुन्हा संधी नाही. तुम्हाला 1 वर्ष 365 दिवस वाट बघावी लागेल. ज्या वेळेला ही होळी येईल आणि पुढच्या वर्षीच्या होळीच्या वेळेला ही स्पर्धा पुन्हा एकदा आयोजनात येईल. यस धन्यवाद. हे तुमचं प्रेम राहील. खऱ्या अर्थानं आपण पाहतात ऑन साईडला केलेला फटका इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धाव्यांनी इथे आपण पाहतात धावफलकाला गती मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 14 धावा. वेग वाढत गेला. कालच्या रजनीमध्ये धावा होत नव्हत्या जिथे लोएस्ट स्कोरिंग सामने पाहिले. आजच्या रजनीमध्ये धावांचा वेग उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड नरम हातानं बॉलला खेळलं आणि बघता बघता जर आपण तपासून पाहिलं तर क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 14 धावा धावफलकावरती. मानस आहेत, आक्रमकता आहे त्यांच्याकडे. सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आत कारण महत्त्वाचा मॅच आहे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर प्रथमेश जे आयकॉन खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण लावत होते त्याच वेळेला बॉल टाकून देखील सगळ्या गोष्टी. एक बॉल झाला देखील प्रथमेशला आता समजलं की हा ते झालंय का. सिंगल झाली आता. ऑल राईट. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिघाई संकटात नाही. गिव्ह अ पेशन्स. तुमच्याकडे संयम असायला हवा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साईडला केला फटका. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मध्ये. बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झाला आणि 16 धावा. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 20-25 हा दैदिप्यमान अंतिम वळणाकडे आलेला हा आता मॅचचं स्वरूप 1:30 वाजलाय. यावेळेला आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीनं धावांची गती तपासून पाहिली तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल सॉफ्ट हँड बॉलला खेळलं अगदी जेंटल पुचच्या सहाय्यानं जिथे सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही दुसरं मिळणार. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल
2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या 18 या फलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. पाहूया आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 12 बॉलमध्ये किती धाव्यांचा एक टार्गेट हा सेट केला जाईल ह्याच्याकडे खूप महत्त्वाचे असं लक्ष असेल. बारकाईने अगदी पाहतील खेळाडू. कल्पेश आघाव आम्हाला पाहायला मिळतात. दमदार आमदार म्हणून क्रिस्टल पार्कचे सध्या ते आमदार आहेत. येणाऱ्या काळात पालघर मधून देखील त्यांची चर्चा राहील. एक युवा. इथे जर आपण पाहिलं तर बॉलला खेळलं आणि इथे देखील 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. आतापर्यंत आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने मॅचचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इथे तयार. हर्षित यांना आपण पाहतात. हर्षित ऑन साइड ला इनटू द गॅप आणि बॉल चाललाय सीमा पार. धावसंख्या 4 न फ्लाय. इथे जर आपण पाहिलं तर आता 28 वरती वेग आणि प्रचंड वेग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अगदी वेगानं स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडले. फलंदाज बाद झालेत. 28 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या उभारलंय. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चांगल्या धाव्यांचा ग्राफ इथे आपल्याला पाहायला मिळतोय उंचावत असताना. तिसरं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका इथे देखील खेळलाय. रुपेश चव्हाण महत्वाच्या मॅच मध्ये आलेत फॉर्मला. लीग फॉर्मॅट मध्ये काही विशेषतः दमखम त्यांनी राखली नव्हती परंतु नॉकआउट मॅचच्या लेवलला आता पोहोचले आणि त्यांच्या बॅटमधनं आक्रमकता बघायला मिळाली पुन्हा एकदा. याही वेळेला फटका जरूर चांगला खेळला होता आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. रुपेश चव्हाण इज ऑन फायर. 4. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 36. एका बाजूला मानस एका बाजूला रुपेश चव्हाण. दोन्ही बाजूने बरोबरीची पिटाई. कोण जिंकणार कोण हरणार या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्या वेळात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि आता रुपेश चव्हाणच्या साथीने सुनील पाटील. हेही फलंदाज चांगले आहेत ज्यांच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. एका बाजूला रुपेश चव्हाणने खेळ तर चांगला केलाय. रबाडा या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाली टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आणि आता सुनील पाटील दाखल झालेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज तयार. इथे फलंदाज बाद होतील. सुनील पाटीलच बाद झालेत किपिंग एंडला. सिंगल काढण्याच्या प्रयत्नात रबाडा स्ट्रायकिंग एंडला जाण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज दाखल झाले आता नुकताच. केपी. चार बॉलचा खेळ बाकी आहे. इथून जो जिंकणार तो CSK सोबत जाऊन भिडणार पुढची मॅच दुसरी सेमीफायनलला आणि तदनंतर अंतिम सामना ज्यासाठी तुम्ही आम्ही सर्वच वाट बघतो आहात तो सामना आपल्याला बघायला मिळेल. ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज आपल्याला बाद होताना बघायला मिळतील. टीम हॅट्रिक पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज दाखल झाले लहू चव्हाण ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केले आणि क्षेत्ररक्षणात ज्यांचा हात कोणी पकडणार नाही ज्या अनुषंगाने त्यांचं ते क्षेत्ररक्षण राहिलं. पुढचा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. आता रुपेश चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आलेत म्हणजे मोठ्या फटक्याची चाहत जरूर असेल. मोठा फटका येईल का? 2 बॉलमध्ये 8 डावांवरती खेळतायत. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही झाला. अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता जिथे बॉलला खोदून काढलंय. मोकाशी सचिन मोकाशी हे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल आणि या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सरळ सीमा पार. षटकांचा खेळ संपलाय 4 आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावरती. 38चं टार्गेट. पाहूया यात 38 धावा कशा होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक.
चला ते सेकंड कॅमेऱ्यावरती जी लहान मुलं चढली त्यांना विनंती करतो की आपण खाली उतरा प्लीज प्लीज. तुम्हाला वाटत असेल ते यात्रेतलं खेळणं आहे मित्रांनो, तसं नाही. पाटील नेटवर्क्सला त्याची किंमत भरपूर मोजावी लागेल. चुकून तिथून जर खाली आला कॅमेरा तर गोष्टी भरपूर मोठ्या होतील. थँक्यू थँक्यू. यात्रेतला JCB आणि यात्रेतली रिमोट कंट्रोलची कार आणि हा कॅमेरा यामध्ये फरक आहे. काय कल्पेश आहे, बरोबर आहे ना. पूर्ण यात्रेचं आयोजन होईल ज्या अनुषंगाने तो कॅमेरा तेवढा महत्वाचा आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होईल. निनादांनी 4 चेंडूवरती 4 चौकार आणले तर 1000 रुपये कल्पेश आगाव. मॅचला सुरुवात निनाद सुर्वे आणि जर आणि मॅच काढली तर आपण पाहतायत मृण्मय ठाकूर यांच्याकडनं देखील 500 आहेत. फटका खेळला होता अगदी येता क्षणी. तुम्हाला याच पद्धतीचे फटके स्वीकारावे लागतील कारण आता धावा ज्या आहेत त्या वेगानं पुढे आल्यात. प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला उत्तर देखील तसंच द्यावं लागेल. गुड जज अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज प्रथमेश. येता क्षणी आपण पाहताय जिथे विकेट होती आणि कॅच देखील ड्रॉप झाला. आता येणाऱ्या काळात प्रथमेशला सिद्ध करावं लागेल. संधी प्रत्येक काळा मिळत नाही. जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. गोलंदाज तयार. अमित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर रनआउटची संधी नॉट आउट. पंच दर्शवतात की NOTOUT नॉट आउट. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 3 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलं. अगदी आपण पाहतात वेगानं बॉलला कॅरी करणं तेवढंसं सोपं नसतं. क्रिस्टल पार्क मध्ये निश्चित स्वरूपात जी लहान मुलं आहेत त्यांना लाईव्ह क्षेत्रामध्ये येण्यासाठी ते आता प्रयत्न करतात. कॅमेरामॅन मध्ये देखील श्लोक बसलेत. स्कोरिंगला एक डिजिटल ॲपला बसलेत. तदनंतर समोरच्या कॅमेऱ्यावरती देखील एक खेळाडू होते. त्यांना वाटत होतं की जत्रेतली गोष्ट आहे. त्या अनुषंगानं जिथे लहान आहेत आवड असते अशा गोष्टींची. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता निनाद सुर्वे यांच्या खांद्यावरती जबाबदारी राहील या मॅचची. पुढचा बॉल. इथे जर आपण तपासून पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावांची गती आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोचते ती म्हणजेच 6. मृण्मय मोरे ब्रँड ऑफ नवली वेऊर आपल्याला पाहायला मिळतात. चांगले गुणलेखक आहेत. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 7 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. अदरवाईज या मॅचमध्ये तुम्ही थोडंसं लेट आहात असं तुम्हाला स्वतःला देखील वाटेल. बघा ज्या वेळेला कॅच सुटली आणि आता कॅच सुटल्यानंतर आपण पाहताय धावफलकाची गती वाढताना आपल्याला बघायला मिळते. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1-1 लॉस ऑफ 1. सगळं काही 1 मध्ये थांबलंय. क्षेत्ररक्षण तर जरूर झालं. लहू चव्हाण या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणायला हरकत नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी या स्पर्धेमध्ये. कालच्या रजनीपासून आम्ही पाहतोय. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. फटका खेळला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. इथे महादेव आपल्याला पाहायला मिळालेत आणि महादेव यांनी चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फलंदाज बाद होताना गॉन. गोलंदाज तयार. या वेळेला जर आपण पाहिलं तर फटका खेळला होता समोर परंतु
तिथे आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 12 गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण परंतु मागून बॅकअप चांगला मिळाला आणि सिंगल मिळते. इथे देखील सिंगल धावेने फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील विशेषतः काही फरक पडणार नाही. त्यांना जोपर्यंत मोठे फटके बॉल होत नाही तोपर्यंत या मॅचमध्ये आता 12 बॉल आणि 24ची गरज. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 12चा रन रेट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं. 11 बॉल आणि या 11 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकणार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. चांगला बॉल होता केपी यांचा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत क्रांती पाटील. केपी पुढचा बॉल. चांगला चेंडू हाताळलाय. सिंगल मिळेल जो मी उल्लेख केला की सिंगल डबलनं विशेषतः फरक यामध्ये पडणारा नसेल. जिथून तुम्हाला जर मोठे फटके आले तरच तुम्ही या मॅचमध्ये तुमची पकड मजबूत करू शकता. खोलवर टप्पाचा बॉल अगदी डाऊन द ग्राउंड. प्रथमेशनं जबरदस्त फटका केला अगदी खोलवर टप्पाचा त्या बॉलला अलॉंग दी कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 19 वरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला. नॉट आउट. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 16 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. बॅटची कड आणि मागे डायरेक्ट हिट. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. बडे आपल्याला पाहायला मिळाले. सतरा धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. लहू चव्हाण. चांगला बॉल हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि धावसंख्या आपण तपासून पाहिली तर इथून खऱ्या अर्थानं 5 बॉल. आता 5 बॉलमध्ये 17ची गरज. म्हणजे इथून जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच मात्रे स्टार्स हा संघ पुढे आलाय. एका बाजूला आपण पाहतायत पाटील पलटण या संघाला बॅकफुटला ढकललंय. कारण इथून जर तुम्हाला ह्या धावा करायच्या असेल तर प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हेच तुमच्याकडे एक शेवटचा ऑप्शन आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळला. प्रथमेश चांगल्या बॅटिंग टच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळालेत. ज्या वेळेला कॅच सोडल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या अंगीकृत चांगली कौशल्य दाखवली. 3 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12ची गरज. गोलंदाज तयार. अंकुश चव्हाण यांना आपण पाहतायत. सध्या व्हाईट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये फटका खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 6ने इथे नाही भरवणार कारण षटकाराला तुम्हाला बंधन आहे. मोकाशी. 2 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. 2 बॉल 11 धाव्यांची गरज असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचा सुगंध फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेट लाईन और लेंथनं गोलंदाजी. लहू चव्हाण आपल्याला पाहायला मिळाले. आता 1 बॉल आणि 10 धावा. 1 बॉल आणि 10 धाव्यांची इथे गरज असताना फटका खेळला आणि सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. चला CSK या टॉससाठी या. एका बाजूला CSK आणि एका बाजूला मात्रे स्टार्स यांच्यामधला महत्वाचा टॉस आणि त्या मॅन ऑफ द मॅच या मॅचचे
मॅन ऑफ द मॅच ज्यांनी चांगली फलंदाजी केली बजरंग ठरतात मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता आणि पुढील मॅचच्या टॉससाठी देखील बजरंग ठरतात मॅन ऑफ द मॅच आणि पुढील मॅचचा टॉस तेजस गाडेकर यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी वितरित केली जाईल. टॉस झालाय का? टॉस होतो आहे. ऑल राईट. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील मिळेल. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे बजरंग आपल्याला पाहायला मिळतील. यस कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळतात. जो एक मॅच मॅन ऑफ द मॅच बाकी होता राहुल हे मात्र मॅन ऑफ द मॅच होते आणि कल्पेश आगाव अर्थातच आमदार आपल्याला पाहायला मिळतात. मंत्रीपद ज्यांच्याकडे आहे केंद्रीय मंत्री कल्पेश आगाव. यस आणि हे आमदारकी वगैरे पालघरमध्ये नको ते दिल्लीतले मंत्री आहेत अर्थात कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित स्वरूपात आजच्या डिनरची व्यवस्था ज्यांनी केली होती. चला इथून मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकला आणि रुपेशने म्हटलं की आम्ही प्रथमतः स्वीकारणार फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. चला पंच मैदानाच्या आतमध्ये या. आलेत खेळाडू आहेत. फील्ड सेटअप झालेली आहे. चला पंच लवकर दाखल व्हायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे.